हॅलो एव्हरीवन, गीताच्या रेसिपीमध्ये स्वागत आहे। आज मी अगदी सोपी पुरणपोळी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी 2 तास डाळ भिजवून ठेवली होती। कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायची आहे। त्यानंतर थोडंसं पण पाणी ठेवायचं नाही, तसं आपण गाळून घ्यायची आहे। याला गाळून घेतल्यानंतर कुकरला गॅस चालू करून जे डाळ काढून घेतली आहे पाणी नितळून ते टाकून घ्यायचे आहे कुकरमध्ये आणि डाळीला व्यवस्थित बारीक करून घ्यायची आहे। मी मॅशरने बारीक करून घेत आहे। बारीक करून घेतल्यानंतर जे साईडला गूळ घेतली होती ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे डाळीला आणि गुळाला। त्यानंतर थोडंसं पण पाणी आपल्याला ठेवायचे नाही आहे। गुळाचं पाणी सुटतं टाकल्यानंतर। व्यवस्थित सतत आपल्याला ह्याला खाली वरती करून असं फिरून घ्यायचे आहे कुकरमध्ये। आणि हे व्यवस्थित झालंय का नाही पुरण तर तुम्हाला जर कळत नसेल तर अशी एक चम्मच उभे करून ठेवलं तर कळेल। त्याच्यानंतर आपल्याला हे पुरण घासून घ्यायचे आहे। घासून घेतल्यानंतर यामध्ये मी विलायची वाटून टाकून घेतली आहे आणि तूप पण 2 टेबलस्पून ह्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित एकजीव करून घेतलेली आहे। त्यानंतर ज्यांना कुणालाही गोळा करून जर पुरणपोळी बनवायला येत नसेल तर असे 2 छोटेसे पोळे लाटून घ्यायची आणि त्यामध्ये पुरण टाकून व्यवस्थित लाटून घ्यायची। लाटून घेऊन मी तव्यावरती ह्याला भाजून घेत आहे। दोन्ही साईडला तुम्ही तूप किंवा तेल लावू शकता। व्यवस्थित ह्याला भाजून घ्यायची आहे। तुम्हाला जर हे पुरणपोळीची रेसिपी जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।